नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल 50 इम्पॉर्टंट MCQ प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, जे तुम्हाला MPSC, UPSC, सेट, नेट व इतर सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरतील. त्याआधी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? अ. 14 मे 1657, ब. 16 मार्च 1660, का 21 सप्टेंबर 1605, फेब्रुवारी 1630. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ. 14 मे 1657. छत्रपती संभाजी महाराज कोणाचे पुत्र होते? अ. छत्रपती शाहू महाराज, ब. छत्रपती शिवाजी महाराज, क. छत्रपती राजाराम महाराज, ड. महाराणा प्रताप. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब. छत्रपती शिवाजी महाराज. संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? अ. राणी सईबाई, ब. महाराणी ताराबाई, क. जिजाबाई, ड. सोयराबाई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ. राणी सईबाई. संभाजी महाराजांना कोणत्या नावाने देखील ओळखले जाते? अ. सिंहगर्जना, ब. धर्मवीर, क. राष्ट्रवीर, ड. हिंदवी राजा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब. धर्मवीर. संभाजी महाराजांचे शिक्षण कोणत्या भाषेत झाले होते? अ. मराठी, ब. संस्कृत, क. फारसी, ड. वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड. वरील सर्व. संभाजी महाराजांनी कोणत्या शत्रूशी लढाई केली नाही? अ. पोर्तुगीज, ब. इंग्रज, क. डच, ड. मुघल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. डच. संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? अ. ताराबाई, ब. सईबाई, क. येसूबाई, ड. जिजाबाई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. येसूबाई. संभाजी महाराजांच्या सैन्यात कोणत्या जाती धर्मातील लोक होते? अ. फक्त मराठा, ब. फक्त ब्राह्मण, क. सर्व जाती धर्माचे सैनिक, ड. मराठे व कुणबी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. सर्व जाती धर्माचे सैनिक. संभाजी महाराजांची सैन्य रचना कोणत्या पद्धतीची होती? अ. गमिनी कावा, ब. युरोपीय शैली, क. मुघल पद्धत, ड. सिद्धी पद्धत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ. गमिनी कावा. संभाजी महाराजांनी कोणत्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांवर हल्ला केला होता? अ. गोवा, ब. दमण, क. दीव, ड. बसीन वसई. याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ. गोवा. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता? अ. इंग्रज, ब. पोर्तुगीज, क. मुघल, ड. सिद्धी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. मुघल. संभाजी महाराजांना त्यांच्या शौर्यासाठी कोणत्या नावाने ओळखले जाते? अ. शंभूराजे, ब. महाराजा, क. योद्धा, ड. सम्राट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ. शंभूराजे. संभाजी महाराजांनी कोणत्या युद्धकलेत प्रावीण्य मिळवले होते? अ. तलवारबाजी, ब. धनुर्विद्या, क. कुस्ती, ड. नौकानयन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ. तलवारबाजी. संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथाचे लेखन केले होते? अ. बुद्धचरित, ब. शिवलीलामृत, क. राजतरंगिणी, ड. बुधभूषण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड. बुधभूषण. संभाजी महाराजांनी कोणत्या भाषेत बुधभूषण हा ग्रंथ लिहिला? अ. मराठी, ब. संस्कृत, क. हिंदी, ड. फारसी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब. संस्कृत. संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथाचे लेखन केले होते? अ. बुद्धचरित, ब. शिवलीला, क. राजतरंगिणी, ड. नायिकावेद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड. नायिकावेद. संभाजी महाराजांनी कोणत्या भाषेत नायिकावेद हा ग्रंथ लिहिला? अ. मराठी, ब. संस्कृत, क. हिंदी, ड. फारसी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. हिंदी. संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथाचे लेखन केले होते? अ. सात षटक, ब. नायिकावेद, ब. बुधभूषण, ड. वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड. वरील सर्व. संभाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध किती वर्ष संघर्ष केला? अ. 7 वर्ष, ब. 10 वर्ष, क. 9 वर्ष, ड. 8 वर्ष. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. 9 वर्ष. संभाजी महाराजांचा विश्वासघात कोणी केला? अ. नेताजी पालकर, ब. तोफखान्याचा प्रमुख, क. गणोजी शिर्के, ड. बाजीप्रभू देशपांडे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. गणोजी शिर्के. संभाजी महाराजांना कोणत्या कारणामुळे धर्मवीर म्हणतात?
त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण केले. त्याने औरंगजेबाला हरवले. त्यांनी नवीन किल्ले बांधले. त्यांनी दक्षिण भारत जिंकला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण केले. संभाजी महाराजांची लेखनशैली कशी होती? काव्यात्मक, संबंधी, धार्मिक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय काव्यात्मक. संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कोणत्या मोठ्या सेनापतीचा पराभव केला होता? शहाबुद्दीन, मिर्झा राजा जयसिंग, हुसेन अली खान, अफजल खान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय हुसेन अली खान. संभाजी महाराजांनी कोणत्या युद्धात मुघलांना मोठ्या प्रमाणात पराभूत केले? रायगड युद्ध, रामसेज युद्ध, तोरणा युद्ध, विशालगड युद्ध. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय रामसेज युद्ध. संभाजी महाराजांनी आपले सैन्य कोणत्या पद्धतीने मजबूत केले होते? घोडदळ वाढवून, तोफखाना बळकट करून, नौदल निर्माण करून, इंग्रजांची मदत घेऊन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय तोफखाना बळकट करून. संभाजी महाराजांनी कोणत्या कारणासाठी फारसी भाषा शिकली होती? औरंगजेबाशी चर्चा करण्यासाठी, राजकारण समजण्यासाठी, परकीय लोकांशी संभाषण, शत्रूंचे गुप्त संदेश समजण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय शत्रूंचे गुप्त संदेश समजण्यासाठी. संभाजी महाराजांचा पराभव होण्यामागचे प्रमुख कारण कोणते होते? त्यांचा विश्वासू माणसाने केलेला विश्वासघात, इंग्रजांची मदत न मिळणे, सैन्य कमी पडणे, मराठा सरदारांची मदत न मिळणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय त्यांचा विश्वासू माणसाने केलेला विश्वासघात. संभाजी महाराजांनी कोणत्या धर्मावर मोठी निष्ठा ठेवली होती? बौद्ध, मुस्लिम, हिंदू, शीख. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय हिंदू. संभाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर मोठी लढाई लढली? तोरणा, सिंहगड, रामसेज, प्रतापगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय रामसेज. गणोजी शिर्के संभाजी महाराजांचे कोण होते? सेनापती, वकील, मेहुणे, चुलत भाऊ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय मेहुणे. संभाजी महाराजांबद्दल लिहिले गेलेले प्रसिद्ध पुस्तक कोणते? शिवशंभू चरित्र, हिंदवी स्वराज्य, शिवचरित्र, मराठा साम्राज्य. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय शिवशंभू चरित्र. संभाजी महाराजांचे सर्वात मोठे योगदान कोणते होते? किल्ल्यांचे संरक्षण, हिंदू धर्माचे रक्षण, इंग्रजांशी युती, नवे साम्राज्य स्थापन करणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय हिंदू धर्माचे रक्षण. संभाजी महाराजांनी कोणत्या गुप्तहेर यंत्रणेचा वापर केला? मुघल गुप्तहेर, पोर्तुगीज गुप्तहेर, राजगुप्त योजना, नाईक सेना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय राजगुप्त योजना. संभाजी महाराजांनी किती भाषा शिकल्या होत्या? 13, 9, 16, 4. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 13. संभाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाले? 1681, 1661, 1665, 1671. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1681. संभाजी महाराजांचे जीवन मोठ्या संघर्षाने भरले होते कारण सतत युद्ध होत होते, इंग्रज त्यांना विरोध करत होते, मराठा सरदार त्यांना विरोध करत होते, पोर्तुगीज त्यांच्यावर हल्ले करत होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सतत युद्धे होत होती. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी प्रथम कोणता निर्णय घेतला? किल्ले संरक्षण मजबूत करणे, मराठा साम्राज्याची सीमा वाढवणे, इंग्रजांशी करार करणे, मुघलांना कर भरणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय मराठा साम्राज्याची सीमा वाढवणे. संभाजी महाराजांना कोणत्या ग्रंथावर आधारित विद्वान योद्धा असे म्हणतात? बुधभूषण, शिवचरित्र, युद्धकथा, इतिहास ग्रंथ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बुधभूषण. संभाजी महाराजांना कोणत्या प्रकारे पकडण्यात आले होते? रणांगणावर, गुप्तहेरांनी शोधून, विश्वासघात करून, इंग्रजांनी पकडून. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय विश्वासघात करून. संभाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी बंदी बनवले गेले? सिंहगड, रायगड, संगमेश्वर, प्रतापगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय संगमेश्वर. संभाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी पकडण्यात आले? विशालगड, रायगड, संगमेश्वर,
ड सिंहगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क संगमेश्वर. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांनी कोणती मागणी मान्य केली नाही? अ राज्य सोडणे, ब इंग्रजांची साथ देणे, का औरंगजेबाला माफ करणे, ड इस्लाम स्वीकारणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड इस्लाम स्वीकारणे. संभाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला? अ 15 एप्रिल 1666, ब 10 डिसेंबर 1688, का 11 मार्च 1689, द 11 फेब्रुवारी 1689. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क 11 मार्च 1689. संभाजी महाराजांचा मृत्यू कुठे झाला? अ पन्हाळगड, ब तुळापूर, क रायगड, ड संगमेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब तुळापूर. संभाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी कोणता आदेश दिला होता? अ इंग्रजांशी युती करावी, ब मुघलांशी युद्ध सुरू ठेवावे, क मराठ्याने आत्मसमर्पण करावे, ड पोर्तुगीजांना कर द्यावा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मुघलांशी युद्ध सुरू ठेवावे. संभाजी महाराजांचा सर्वात मोठा वारसा कोणता मानला जातो? अ त्यांचे साम्राज्य, ब त्यांचे ग्रंथ, क त्यांचे सैन्य, ड धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान. संभाजी महाराजांची शासन प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित होती? अ धर्म, ब न्याय, क भय, ड सामधान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब न्याय. संभाजी महाराजांच्या हत्येने कोणत्या राज्यात संताप उसळला? अ पंजाब, ब महाराष्ट्र, क राजस्थान, ड गुजरात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब महाराष्ट्र. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे नेतृत्व कोणी घेतले? अ छत्रपती राजाराम, ब ताराबाई, क शहाजी महाराज, ड शाहू महाराज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ छत्रपती राजाराम. संभाजी महाराजांना पकडून नेल्यावर त्यांचे सोबती कोण होते? अ संताजी घोरपडे, ब कवी कलश, क हंबीरराव मोहिते, ड प्रतापराव गुजर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब कवी कलश. छावा हा चित्रपट कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे? अ राजाराम महाराज, ब छत्रपती शिवाजी महाराज, क छत्रपती संभाजी महाराज, ड मल्हारराव होळकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क छत्रपती संभाजी महाराज. तुमच्या बुद्धीला चालना देणारे आणि ज्ञानात भर टाकणारे इतिहासावर आधारित गजबजनक सामान्य ज्ञान प्रश्न GK क्वेश्चन्स घेऊन येत आहोत तुमच्याच या बोर्ड टू MPSC UPSC चॅनलवरती. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. तोपर्यंत धन्यवाद.